नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खारी शेंगदाणे बनवूया. मी 100 ग्राम शेंगदाणे घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवूया, पॅन कढई ठेवूया. पॅन कढईमध्ये पाणी टाकूया. या चम्मचनं 4 चम्मच मीठ टाकूया. मीठ जास्तच असलं पाहिजे. पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. खारे शेंगदाणे बनवायला असे मोठे मोठे शेंगदाणेच पाहिजे. किराणा दुकानमध्ये भेटतात. पाण्याला उकळी आली आहे. 100 ग्राम शेंगदाणे टाकूया. शेंगदाण्याला 7 मिनिटं शिजू देऊया. 7 मिनिटं झाले आहे. आपले शेंगदाणे शिजले का बघूया. आपले शेंगदाणे शिजले का पाहण्यासाठी असे फोड्या येतात. आपले शेंगदाणे शिजले आहेत. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं शेंगदाणे थंड होऊ देऊया. थंड झाले आहेत आपले शेंगदाणे. आपण शेंगदाण्यामधलं पाणी काढूया. शेंगदाण्यामधलं पाणी काढून झालं आहे. शेंगदाणे कॉटनच्या रुमालावर टाकूया. हाताने पसरून घेऊया, म्हणजे आपले शेंगदाणे कोरडे होतात. आपले शेंगदाणे कोरडे झाले आहे. वाटीमध्ये काढून घेऊया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. मीठ टाकूया. मिठाला गरम करूया. मिठाला चांगला फिरवून घेऊया. मीठ आपला गरम झाला आहे. 100 ग्राम शेंगदाण्यामधले आपण अर्धे शेंगदाणे टाकूया. त्याला फिरवूया. आपले शेंगदाणे भाजून झाले आहे का बघूया. चांगले भाजले आहेत. हे बघा, लाल लाल झाले आहेत. एकदम एकदम ब्राऊन कलर आला आहे. असे झारीनं काढल्याने सर्व मीठ खाले जात आहे. बाकीचे शेंगदाणे पण भाजून घेऊया. उरलेले शेंगदाणे आपले भाजले का बघूया. भाजले आहेत आपले शेंगदाणे. हे बघा, शिलटा निघत आहे. आपण गॅस बंद करूया. हे बघा, किती छान झाले आहेत आपले खारी शेंगदाणे. या पद्धतीनं खारी शेंगदाणे भाजल्यावर मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं भाजून पहा, खाऊन पहा. खारी शेंगदाणा आपण खाऊन बघूया कसा झाला आहे. एकदम खमंग खमंग झाला आहे. एकदम टेस्टी टेस्टी लागत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.